नमस्कार शेतकरी मित्रांनो, युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। यावर्षी सोयाबीनला मार्केट भेटेल अशी सर्वांची अपेक्षा आहे। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अभ्यासकांचाही हाच अंदाज म्हणजे येलो मोझॅकचा सोयाबीनवर वाढलेला अटॅक। नेमकी हा येलो मोझॅक आहे काय, तो नियंत्रित कसा करायचा आणि त्याच्यावरती मार्केटमध्ये काय काय उपाययोजना आहे, या सर्वच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण समजून घेऊ की येलो मोझॅक जो आहे तो नेमकी वाढतो कसा काय। मित्रांनो, पहिली गोष्ट, येलो मोझॅक हा आपल्या बियाण्यांमध्ये असतो। जर जे बियाणू आहे ते विषाणूजन्य असले, त्यामध्ये या विषाणूचा जर प्रादुर्भाव दिसत असला तर नक्कीच आपल्या पिकामध्ये याचा प्रादुर्भाव वाढणार आहे आणि हा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये दिसल्यानंतर त्याची वाढ झपाट्याने होणार आहे। याचं एकमेव आणि महत्त्वाचं कारण असं की जे आपले रसशोषक किडे असतात, पांढरी माशी झाली, मावा झाला, हे जेव्हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात तेव्हा त्याचा प्रसार ते करत असतात। मग या सर्वच गोष्टींचं नियोजन आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे, तेव्हाच आपण येलो मोझॅक वरती नियंत्रण भेटवू शकतो। एक गोष्ट मी तुम्हाला इथं सांगून टाकतो, जर व्हिडिओची माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचंय, जेणेकरून सगळ्यांनाच याची मदत होऊ शकेल। एक गोष्ट मला इथं तुम्हाला सांगायची होती की याचे लक्षणं काय आहे। तत्पूर्वी एकच गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो, जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तर उद्या तुमच्या प्लॉट मधला 90% येलो मोझॅक हा नियंत्रणात असेल याची शाश्वती मी तुम्हाला इथंच देऊन टाकतो आणि तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करतो। एक गोष्ट, येलो मोझॅक ओळखताना जेव्हा आपले पानं आहे त्या पानांवरती कुठेतरी हिरवे पिवळे असे टिपके दिसत असले आणि काही ठिकाणी पानं हिरवे पिवळे असे दिसत असेल तर समजायचं की येलो मोझॅक हा आपल्या पिकावरती आलेला आहे किंवा याचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आपल्या पिकावरती दिसत आहे। मग नियंत्रित करताना आणखी एक गोष्ट करायची आहे, जे काही दूषित पानं आपल्या पिकामध्ये दिसत आहे, जे येलो मोझॅकने दूषित झालेले त्या पानांचा पहिली गोष्ट नायनाट करायचंय। ते झाड किंवा पानं कापून आपल्या प्लॉटच्या बाहेर घेऊन जायचे आणि त्याला पुरून द्यायचंय। त्याला कुठल्याही जनावरांना ते खाऊ घालायचे नाही, याची पहिली काळजी आपल्या शेतकऱ्याने घ्यायची। दुसरी गोष्ट करत असताना एक सांगतो, जे रासायनिक संरचना आहे, अशा कुठले कीटकनाशक आहे जे ह्या येलो मोझॅक वरती अतिशय जबरदस्त रिझल्ट देतात। नाव सांगताना पहिलं नाव माझ्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे UPL कंपनीचं जे अपाची इन्सेक्टिसाइड आहे, ज्याच्यामध्ये फिप्रोनिल 15% व फ्लोनिकॅपिड 15% हे दोन घटक येतात। मित्रांनो, अतिशय तगडा रिझल्ट या UPL कंपनीच्या अपाचीचा येतो। प्रति एकर 160 ग्रॅम तुम्हाला UPL कंपनीचं अपाची इथं वापरायचे, जेणेकरून जे कीड आहे त्यांच्यावरती नियंत्रण भेटेल आणि कीड जे असतील ते जे आपला रोग आहे तो इतर झाडांवरती नेऊ शकणार नाही, याची काळजी शेतकऱ्याने घ्यायची। दुसरं प्रोडक्ट आहे स्वॅल कंपनीचं, जे मार्केटमध्ये स्पेरिटो भेटतं। हे स्पेरिटो तुम्हाला वापरायचंय, ज्याच्यामध्ये ॲसिमिटाप्रिड 25% व बायफेन्थ्रिन 25% असे दोन घटक येतात। अतिशय जबरदस्त रिझल्ट भेटतो। 100 ग्रॅम प्रति एकर तुम्हाला हे स्पेरिटो वापरायचंय। मित्रांनो, तिसरं इन्सेक्टिसाइड आहे UPL कंपनीचं उलाला, ज्याच्यामध्ये फ्लोनिकॅपिड हा घटक 50% येतो। अतिशय तगडा रिझल्ट या फ्लोनिकॅपिडचा आपल्या पिकामध्ये दिसून येतो। हे वापरताना 80 ग्रॅम प्रति एकर या हिशोबाने याचा वापर करायचा आहे आणि त्याची फवारणी आपल्या पिकावरती देऊन टाकायचा आहे। रिझल्टची चिंता करू नका, माझ्यावरती विश्वास ठेवा, 100% शाश्वती देऊन सांगतो की रिझल्ट आपल्याला भेटणार म्हणजे भेटणार। त्याच्यानंतर शेवटची गोष्ट, जे बायरचं सोलोमन मार्केटमध्ये भेटतं, ज्याच्यामध्ये ब्युटासायफ्लुथ्रिन आणि इमिडाक्लोप्रिड हे दोन घटक येतात। याचा जरी वापर तुम्ही 200 ml प्रति एकर ह्या हिशोबाने केला तरी चांगला रिझल्ट आपल्याला भेटतो। आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे, जे विषाणूजन्य पालं आपल्या जे झाडं आहेत त्यांचा नायनाट करायचा आहे। दुसरी गोष्ट, जे रसशोषक किडी आहे त्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होऊ द्यायचा नाही। गॅरंटीने शाश्वसन देऊन सांगतो की कुठलाही रोग आपल्या पिकावरती असो 100% कंट्रोल होईल आणि याच्यामुळे जी आपलं पीक आहे ते अतिशय सुशोभित राहील, त्याची जी संरचना आहे ती चांगली राहील, पिकांमध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही आणि जो येलो मोझॅक आहे ज्याचा प्रादुर्भाव दिसला की झाडाची जी हाईट आहे ती थांबते, वाढ खुंटते। अशा वेळेस झाडाची जी काही प्रक्रिया असेल, फोटोसिंथेसिसची प्रक्रिया असेल किंवा जे काही अन्नद्रव्य ग्रहण करण्याची झाडाची प्रक्रिया असेल ती जागची जागी येलो मोझॅकमुळे थांबली जाते आणि जेव्हा ही थांबते, नक्कीच गोष्ट आहे की याची उत्पन्नावर खूप मोठी भर पडते। नांदेड मधल्या शेतकऱ्यांची मी इंटरव्ह्यू ऐकताना गोष्टी ऐकल्या की मागच्या वर्षी जे 15-20% हा येलो मोझॅक आपल्या पिकावरती दिसत होता तो यावर्षी 70 ते 80% आहे। म्हणजे भरपूर सारं पीक शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालंय। शेतकरी 2-3 माणसं रोज ते पीक उपटण्यासाठी लागताय। ते म्हणतात की BSc ॲग्री किंवा जे ॲग्री उत्पादक आहे ते आम्हाला फक्त इतकं सांगतात की त्याचा नायनाट करा, उपटून शेताबाहेर टाका। आम्ही तेच काम करतोय, जनावरांना टाकतोय, असं करू नका। मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्की अंमलात आणा। 100% खात्रीनच सांगतो की 90% तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल आणि दुसऱ्याच दिवशी 90% येलो मोझॅक हा तुमच्या शेतातून गायब असेल। फक्त व्यवस्थित नियोजन करा,
व्यवस्थित नियोजन केलं तरच व्यवस्थित उत्पन्न होणार आहे. शेतीचा हा एकमेव नियम आहे. जसं मी बघतोय ह्याच नियमावरती अंमलून राहा आणि प्रयत्न करत राहा. प्रयत्नांना यश भेटतं. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. स्टे ट्यून्ड.